नमस्कार, अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे। आज आपण बनवत आहोत पनीर भुर्जी। त्यासाठी पॅन तापायला ठेवला आहे, एक पळी तेल घालून घेतला आहे। आता ह्याच्यात आपण जिरा घालून घेऊया। माझ्या घरात जे दूध असतं 1 लिटर ते तापवल्यावर लगेच नासलं आहे, त्याच्यामुळे मी ही पनीर भुर्जी करत आहे। ते दूध नासलं ते पूर्णपणे मी नासवलं लिंबू पिळून, पण ते दुधाचं पनीर मी सेट करायला ठेवलं नाही, त्याचा भुगा करून घेतला आणि आता ही आपण पनीर भुर्जी करायची आहे। हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत। गॅस मी आत्ता बारीक ठेवलेला आहे। आता गॅस थोडासा वाढवणार आहे, पण त्याच्या आधी मी कांदा घालून घेत आहे। आता 1 लिटरचं पनीर जास्ती होत नाही, आमटीची 1 वाटी एवढंच पनीर झालेलं आहे। त्या हिशोबाने कांदा टोमॅटो आपण घालायचा आहे। कांदा हा चांगला परतला गेला पाहिजे। गॅस थोडासा मोठा केलेला आहे। फक्त हे जे आपण मिश्रण बनवतो ते जळलं नाही पाहिजे। आता आपण स्टीलचा पॅन घेतला आहे, तेव्हा ह्याच्यामध्ये लक्ष ठेवणं जरुरी आहे। हे बघा, एवढं मीठ घालून घेतलं आहे। जेवढं आपल्याला मीठ लागणार आहे ते सगळंच मी आत्ता घालून घेतलं आहे। एकदम सोपी असते पनीर भुर्जी करायला। हा कांदा झाला की टोमॅटो घालणार आहे आणि मग पनीर घालणार आहे। याच्यात मी किचन किंग मसाला घालणार आहे। गरम मसाला, किचन किंग मसाला, कुठलाही मसाला घालू शकता। नुसत्या धना जिरा पावडरवर पण पनीर भुर्जी एकदम छान होते। हे पहा, कांदा एकदम छान परतला गेला आहे। कांदा कचवट नाही ठेवायचा, तो कचवट लागला तर आपली पनीर भुर्जी चांगली लागणार नाही। कांदा कुठल्याही पदार्थाला कचवट ठेवला तर तो पदार्थ चांगला लागत नाही। आता ह्याच्यात हा टोमॅटो घालून घेतला आहे। 1 कांदा 1 टोमॅटो एवढंच मी घेतलं आहे। आता 1 कांदा 1 टोमॅटो एवढंच घातलं आहे। हवी असल्यास तुम्ही हळद घालू शकता। हळदीने रंग पिवळा येतो, पण हळद घालायची असेल तर ती तेलातच घाला। आता याच्यात थोडंसं लाल तिखट घालून घेते आणि यात थोडासा किचन किंग मसाला घातला आहे। गरम मसाला घातला तरी पण चालून जाते। किचन किंग मसाला, गरम मसाला हे सगळे सख्खे चुलत भाऊच असतात। सगळं त्याच्यामध्ये तेच मसाल्याचं सामान असतं, थोडाफार फरक असतो। तेव्हा कुठलाही मसाला घाला। आता तुमच्यासाठी मी इथे हळद घालून घेत आहे। हे पहा, हळद एकदम थोडी घातली आहे। अशा प्रकारे आपण बनवूया पनीर भुर्जी। आता मी जेव्हा हे दूध नासलं तेव्हा ते पूर्णपणे लिंबाचा रस काढून त्याच्यात थोडंसं पाणी मिक्स करून नासवून घेतलं। हे पहा, अशा पद्धतीने आपलं पनीर बनलेलं आहे। आता आपण ह्याच्यात पनीर घालून घेऊया। याच्यात थोडासा पाण्याचा हबका मारायचा आणि छानपैकी मोठ्या गॅसवर हे परतायचं। वरून थोडीशी कोथिंबीर घालूया की झाली आपली भुर्जी। आता दूध मी बाहेर ठेवते। उन्हाळ्यात सुद्धा दूध मी बाहेरच ठेवते। एक साधारण 4 वेळा आपलं दूध वर येईपर्यंत आपलं की दूध बाहेर राहतं। मी फ्रीजमध्ये दूध कधी ठेवत नाही, कारण आपलं दूध पाणी असं दुधातलं पाणी आणि साय सगळं वेगळं होऊन जातं, मग आपल्या चहाला चव लागत नाही। त्यामुळे दूध बाहेरच असते। गरम कितीही झालं तरी दूध 4 वेळा तापवायचं की ते नासत नाही। इथे सुवास खूप छान आलेला आहे मला। चला आता आपण ह्याला पाण्याचा हबका मारून घेऊया। हे पहा, असं पाणी घेतलेलं आहे आणि पाण्याचा थोडा हबका मारायचा, पाणी ओतायचं नाही।
आता गॅस कमी केलेला आहे. एक 5 मिनटं अशी राहू दे आणि मग आपण डिशमध्ये काढूया आणि याच्यावर कोथिंबीर घालूया आणि खायला घेऊया पनीर भुर्जी. हे पहा आपली भुर्जी तयार झाली आहे. आपण ह्याच्यावर कोथिंबीर घालून घेऊया. आणि थोडंसं मी लिंबू पिळून घेणार आहे. टॅमॅटो घातलाच आहे पण तरी थोडं लिंबू पिळलं आहे. हे पहा आपली भुर्जी तयार झाली आहे. हे पहा ही पनीर भुर्जी जर का तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलला जे नवीन असाल त्याने अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद. आता आपली भेट एका छानशा पदार्थासोबत होणार आहे. तो पदार्थ एकदम चविष्ट असेल बरं का. गॅस मी बंद केलेला आहे. पॅन गरम आहे म्हणून हे थोडंसं मी परतत आहे. 1 लिटर दुधाची एवढी पनीर भुर्जी झालेली आहे. हे पहा साधारण जेमतेम 50 ग्रॅम पनीर निघालं 1 लिटर दुधामध्ये.